कपालेश्वर मंदिरातील सर्व दानपेट्यांचा हिशोब मिळत नसल्याने भाविक देवेंद्र पाटील आणि राहुल बोरीचा यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता। गुरुवांच्या दानवरून झालेल्या वादावादीतून कपालेश्वर मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या। मंदिरातील या सील असलेल्या दानपेट्या तुडुंब भरल्याने संस्थांच्या वतीनं धर्मदाय आयुक्त कार्यालयात सदरील प्रकरणात दानपेट्या मोजणी करण्याकामी अर्ज दाखल करण्यात आला होता। धर्मदाय उपआयुक्त यांच्या आदेशान्वये दिनांक 13 फेब्रुवारीला मंदिरातील पहिल्या दानपेटीच्या मोजणीस सुरुवात करण्यात आली। यावेळी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक SR हळदे PJ अत्तरदे यांच्या निरीक्षणामध्ये सदरील दानपेट्याचे सील उघडण्यात येऊन सदरील पहिली दानपेटी ही मोजणी करून पुन्हा सील करण्यात आली। सदरील दानपेटीमध्ये एकूण रक्कम 2,47,521 प्राप्त झाली। यावेळी संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कलंत्री, सचिव रावसाहेब कोशिरे, खजिनदार श्रीकांत राठी, विश्वस्त सुनील पटेल, व्यवस्थापक सुनील शिनगाल, गोकुळ शेवाळे, कविता मांडगे, आशा केदारे, गृह प्रतिनिधी प्रसाद माढे आदी उपस्थित होते। NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक।